कैसे हराया हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल। मुंब्र्यातील MIMच्या फायर ब्रँड नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। यावेळी त्यांचं कारण विजयाचं नाही तर त्यांच्यावरती त्यांच्या नगरसेवक पदावरती ओढवलेल्या संकटाचं आहे। कारण सहर शेख यांच्यावरती एक आरोप करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांनी सरकारी यंत्रणाची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जानेवारीमध्ये पार पडल्या, तेव्हा मात्र मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला। या प्रभागातून MIMच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली। कैसे हराया या डायलॉगची मुंबईसह संपूर्ण राज्यभरात चर्चा होती। आता या सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचा समोर आलाय। सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले होते। निवडणूक लढविताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली। त्यामुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे। सहर शेख यांनी बोगस जातीचा प्रमाणपत्र प्राप्त करून निवडणूक लढवल्याचा आता आरोप होतोय। त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे। सहर शेखचे वडील युनुस शेख हे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे रहिवासी होते, पण ते महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले। इतर मागास प्रवर्गासाठी नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला त्यांनी मिळवला। त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून निवडणूक लढून विजयी झाल्या। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली आहे। युनुस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला। त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी आता सिद्दीकी अहमद यांनी केली आहे। जर ही फसवणूक सिद्ध झाली तर सहर शेख यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यांचं नगरसेवक पद देखील रद्द केला जाऊ शकतो। निवडणुकीनंतर कैसे हराया असं म्हणून विरोधकांना डिवचणाऱ्या सहर शेख आता स्वतःला वाचवण्यासाठी नेमकं कोणते प्रयत्न करतात हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।